यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्युपसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्बोजवदनां वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं कुर्यात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। आतापर्यंत माऊलींनी नाम कसं घ्यायचं, का घ्यायचं, कुठं जायचंय, कसा भाव ठेवायचा, कुणाचं नाव घ्यायचं, त्याच्यापासून काय फायदा होईल, ह्या सर्वाचं चिंतन मनन हे सर्वच आपल्या आपल्या अभंगांमध्ये आता सांगितलेलं आहे. आता या अभंगात ते काय म्हणतात, नित्य सत्यमीत हरिपाठ ज्यासी कळीकाळ त्यासी नातळती. रामकृष्ण वाचा अनंत राशीतक पापाचे कळप जळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. आतापर्यंत रामकृष्ण विठ्ठल पांडुरंग अशी नावं घेतली. आता हरी सुद्धा आधी आलेलंच आहे. आता नारायण नाम याचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. मग या अभंगाचं सूत्र किंवा थोडासा गाभा सांगायचा असेल तर, नामधारकाची जीवनमुक्ती, देवतांचे हृदय सुद्धा विष्णू नामाची ख्याती असते. नामाने सर्व सिद्धी व नामधारकास आश्वासन दिलेलं आहे त्यांनी. आधी नामधारक होण्यासाठी पहिल्या अभंगात त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता मार्गदर्शन करताना ते सांगतात की नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. अभंगाचा सरळ अर्थ जर बघितला तर जो कोणी अंतःकरणापासून या हरिपाठाचे किंवा हरिहरी नामाचे पठण करेल त्याला कळी काळाचा स्पर्श होणार नाही. दुसऱ्या चरणात काय म्हणतात, रामकृष्ण हे नाम ज्याच्या वाणीवर अखंड आहे त्याला अगणित तपाच्या राशी प्राप्त होतील व पापाचे कळप नामामुळे भस्म होतील. पुढच्या चरणात सांगतात, भगवान शिवही हरी 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 हा मंत्र जपतात. हा मंत्र जो कोणी वाचेने उच्चारेल त्याला अत्यंत दुःख जे झालेलं आहे त्याची निवृत्ती होईल आणि परमानंदाची प्राप्ती होईल. पुढच्या चरणात म्हणतात, नारायण नामाचा पाठ केल्याने मी उत्तम स्थानाला गेलो. बरोबरचा अर्थ जरी बघितला आणि आता गुह्य अर्थ ते काय सांगतात, नित्य सत्यमीत हरिपाठ ज्यासी कळीकाळ त्यासी नातळती. या चरणामध्ये कळीकाळ या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आलेले आहेत. एक म्हणजे कळीकाळ म्हणजे अत्यंत पापरूप असं हे कलियुग असा त्याचा उच्चार केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे कळी म्हणजे कली व काळ असे वेगवेगळे शब्द येतात. त्याचा अर्थ कळी म्हणजे कली आणि काळ म्हणजे यम. जो कोणी नित्य म्हणजे रोज नियमाने, सत्य म्हणजे अंतःकरणापासून कळकळीने,
मित म्हणजे नियमित संख्येने हरिपाठ किंवा हरिनामाचा जप करेल, म्हणजे हरिनामाचा जप करून हरिपाठ देखील करेल तरी त्याला फळ तेच मिळेल. कलीचे दोष लागत नाही, त्याला कधी स्पर्श करीत नाही व काळही त्याला शिवत नाही, म्हणजे अपमृत्यू येत नाही. कळी काळा तुकाराम महाराज कसं म्हणतात, कळी काळा नाही बळा, नाम जपे तो सबळ, हरीची या दासा साचे, नाही भय कळी काळाचे, एका जनार्दनी काळ, काळ होय कृपाळा, तुका म्हणे सत्ता, ज्याची काळाची या माता. तुकाराम महाराज स्वतःच्या अनुभवात आणि अनुभूतीतून ही रचना सांगतात की कळी काळ एवढा बलवान होणार नाही, कधी होणार नाही, तर जो नाम जप करत असेल तो सबळ होतो, कळी काळ सबळ होत नाही. हरीची या दासाचे नाही भय कळी काळाचे, जो हरीचा दास आहे, मग दास म्हणजे संपूर्ण शरणागती, म्हणजे तूच एक स्वामी, हीच स्थिती पाहिजे, तर त्याला कळी काळाचं भय राहत नाही. एका जनार्दनी काळ, काळ होय कृपाळा. आता एका जनार्दनी म्हणजे जनार्दन स्वामींचं नाव आल्यामुळं एक नाथ महाराजांनी अभंग लिहिलाय का, तर नाही, हा तुकाराम महाराजांनीच हे लिहिलेलं आहे. ते काय म्हणतात, एका जनार्दनी काळ, काळ होय कृपाळ, तो काळ जरी आला तरी तो कृपा करून जाईल. तुका म्हणे सत्ता, ज्याची काळाची या माता, म्हणजे नामधारक, नामाच्या बळावरती त्याची सत्ता एवढी होते की तो काळाच्या माथ्यावर बसतो. आपण सर्वसाधारण मनुष्य कधी काळाचा विचार करून बऱ्याचदा घाबरतो. थोडस जरी दुखणं आलं तरी सुद्धा वेगवेगळ्या शंका, अगदी आता YouTube काढून तर अधिक माहिती तर खूपच मिळालेली आहे. मग ते सिम्पटम्स आपल्याला आलेत का, हो हेच आलेत, अमुकच आहे. ज्या रोगांची माहिती नसते ते सुद्धा रोग आपल्याला लावून घेतले जातात अर्धवट ज्ञानामुळे. परंतु नाम जपामुळे हा कली, ह्या कलीच्या डोक्यावरती नामधारक बसेल, कली काही बसणार नाही, असं तुकाराम महाराज ग्वाही देतात. रोज नियमाने, नियमित संख्येने, रोज नियमाने, नियमित संख्येने नामस्मरण करणाऱ्याला अथवा हरिपाठ करणाऱ्याला जर कळीकाळ शिवत नाही, तर अखंड नामस्मरण करणाऱ्याला स्पर्श होणे अशक्यच आहे ही गोष्ट. म्हणजे नियमाने, नियमित संख्येने हरिपाठाचं पारायण म्हणा, अनुष्ठान म्हणा किंवा नाम जप केला तर कळीकाळ शिवत नाही. मग जो अखंड नामस्मरण करतो त्याला तो स्पर्श तरी करेल का, त्या काळाचं धाडसच होणार नाही. कळीकाळ हा सर्व युगामध्ये, कळीकाळ हा सर्व युगांमध्ये म्हणजे चारी युगांमध्ये दोषाचा सांगितलेला आहे. सर्वात दोष कुठल्या ह्याच्यात, तर कलियुगात आहे. आपण आता ज्या कलियुगात आहोत तिथं. कलियुगात मनुष्य दोषमुक्त राहू शकत नाही. हा अनुभव लक्षात घेऊन नामधारकाला हरिपाठाचं विवेचन माऊलींनी केलेलं आहे. दोषमुक्त कलियुगात राहू शकत नाही, पण हरिपाठ अथवा नाम जप केला तर पाप निर्मुक्त होतो आणि पाप कर्माचे आणि अकर्माचे शासन करणारा काळ व यमधर्मराज नामधारकाच्या वाटेला सुद्धा जात नाही. किती खात्री देतात, पण तरी सुद्धा आपलं काही नामस्मरण होतच नाही. कारण का, जीव हा विषयामध्ये गुंतलेला असल्या कारणाने माऊली ज्या कळी अंतःकरणपूर्वक सांगतात की कळी काळाला लांब ठेवा आणि नामस्मरण करा, आपल्या हातनं पण हे होत नाही. मग जर अजामेळाचं जर आपण उदाहरण घेतलं तर अजामेळाला नारायण नारायण नाम शेवट आणि तो वैकुंठ प्राप्तीला गेलेला आहे. मग शेवटी नारायण नाम घेतलं त्यांनी, हे बरोबर आहे. मग ह्याच्या आधी त्यांनी घेतलंच नव्हतं का, तर नाही.
अजामिळ हा सदाचारी ब्राह्मण होता. व्रत, वैकल्य, जप, पूजा अर्चा हे सगळं करणारा होता. परंतु विषय सबळ झाला आणि त्याचा पाय घसरला आणि पुढे तो त्या गणिकेच्या मार्गाला लागला. भागवतात त्याची सुंदर कथा येते. आणि मुलं झाली, तिच्याशी संसार केला. मुलं झाल्यावर मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं आणि अंतःसमयी मुलाला तो हाक मारत होता, नारायण, ए नारायण. परंतु अंतःकरणपूर्वक नाव मुलासाठी का होईना पण तो घेत येता की ये रे ये. आणि त्यावेळेला यमदूत घ्यायला आलेले असताना त्याच्या आधीच विष्णुदूत तिथं त्याला दिसलेले आहेत आणि विष्णुदूतांनी सांगितलंय की आम्ही की ह्याला तुमच्याकडे पाठवणार नाहीये, हा वैकुंठातच जाईल आणि त्याला आम्ही घ्यायला आलेलो आहोत. मग यमधर्माकडं जायचं नाही म्हणजे काय, तर शिक्षा माफ झाल्या सगळ्या. जे काही कर्म अकर्म केलेली होती त्या शिक्षा सगळ्या माफ झाल्या नारायण नामामुळे आणि तो विष्णू लोकी गेला. हे नामस्मरणाचं महत्व आहे. पुढं काय म्हटलंय, कलेर दोष निधे राजन नास्ती एको महान गुणः कीर्तना देव कृष्णस्य मुक्तबंध परम व्रजेत. कृतेय ध्यायतो विष्णु त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्यायाम कलोतत हरि कीर्तना. प्रत्येक युगाचं महत्व सांगितलेले आहे. प्रत्येक युगात परमेश्वर प्राप्तीसाठी काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. आणि कृतयुगात ध्यान सांगितलेलं आहे. त्रेतायुगामध्ये मख म्हणजे यज्ञयाग सांगितलेले आहेत. द्वापार युगात परिचर्या सांगितले म्हणजे सेवाभाव सांगितलेला आहे. आणि कलियुगामध्ये हरी कीर्तन, कीर्तन म्हणजे हरीची कीर्ती गायची आहे, म्हणजेच त्याचं नामस्मरण करायचं आहे. एखाद्या गोष्टीची कीर्ती सांगायची असेल तर ते नाम वारंवार वारंवार आपल्या बोलण्यात येतं. तसं हरीचं नाम यायला पाहिजे कलियुगामध्ये. जसं अजामिळांनी शेवटी का होईना अत्यंत तीव्रतेने नारायणाचं नाव घेतलंय, तशी ती निदान आठवण तरी आपल्या हृदयामध्ये असायला पाहिजे की आपण कुठून आलोय आणि कुठं जायचं आहे. कलियुग समस्त दोषांचा महासागर आहे, पण भगवत नामस्मरण केल्याने समस्त पाप दुःखापासून मुक्त होऊन त्याला अखंड परमानंदाची प्राप्ती होते. सर्व युग धर्माचे फळ, चारी युगाच्या धर्माचे फळ कलित एक नाम संकीर्तन हेच आहे आणि नाम संकीर्तनाने ते फळ प्राप्त होते. तुलसीदास महाराज काय सांगतात, चहुजग श्रुती नाम प्रभाव कली विशेष नहीं आना पाव, नहीं कली कर्म न भगती विवेकू राम नाम अवलंबन एक. राम नामाचं अवलंबन जीवन जगताना कशावर अवलंबून राहायला पाहिजे, तर राम नामावर अवलंबून राहायला पाहिजे. आपण सगळेच म्हणजे राम नामावरती अवलंबून राहत नाही, स्वकर्तृत्वावर अवलंबून राहतो. मी केलं, मी नोकरी केली, मी संसार केला, मी तिकडे खूप कष्ट केले. संसारात किती कष्ट केले तरी सगळे सज्जन लोक सांगतात की ते व्यर्थ आहे, कारण आलंबनच मी आहे, राम हे आलंबनच नाहीये. म्हणून तुलसीदास म्हणतात की राम नाम आलंबन एक. मी जो गोंदवलेकर महाराज सुद्धा वेळोवेळी हेच सांगतात, मी प्रपंच करतो तो रामाच्या कृपेने करतो, रामाने सांगितलाय तसा करतो, असा ठेवून जर प्रपंच केला तर त्याचे दोष लागणार नाहीत. हे आत्ता घडलेली गोष्ट म्हणजे गोंदवलेकर महाराज अगदी नजीकच्या काळातले आहेत. त्यांनी हेच सांगितले जे तुलसीदासांनी सांगितले की राम नाम एक आलंबन पाहिजे, त्याच्यावर अवलंबून पाहिजे. पुढच्या चरणामध्ये माऊली सांगतात, रामकृष्ण वाचा अनंत राशी तप पापाचे कळप जळती पुढे. ह्याच्या आधीच्या एका अभंगात पापाचे पर्वत सांगितलेले आहे. पापाचे पर्वत, ते पाप अचल आहे,
अचल पाप स्वरूप झालं. आणि हे कळप चर पाप म्हणजे थोडक्यात क्रियमान पाप आपण असं जरी धरलं तरी सुद्धा काही हरकत नाहीये त्याला, की असे कळप एकच पाप आहे असं सांगत नाहीत माऊली. पापाचे कळप हे जळतात. मग एक भक्त होते, सत्यकथा आहे. भक्त होते म्हणजे नंतर भक्त झाले, आधी नास्तिकच होते ते. नास्तिक होते, देवावर काही विश्वास नव्हता, काही नाही. आपलं फिरायचं पोटा करता, इकडं जा तिकडं जा असं करत करत सबंध दिवस घालवायचा. आणि कसं तरी पोट भरणं चालू होतं. परंतु त्यांच्या सान्निध्यात म्हणा त्यांचे भाऊजी आले आणि त्यांनी सांगितलं की तू असा का फिरतोस, त्यापेक्षा तू देवाचं नाव घे म्हणजे तुझी सगळी काळजी मिटून जाईल. त्यावरती हा मनुष्य म्हणाला की मी जर फिरलो नाही, मी जर केलं नाही तर मला कोण जेवायला देणार आहे. माझा पोटाची जी काही भ्रांत आहे ती मिटेल का मी केल्याशिवाय? तुमचा भगवंत मला देईल का? त्यावर भाऊजी समजुतीने सांगतात की तू नामस्मरण तर करायला लाग, देवावर विश्वास तरी ठेव. शेवटी रोजचं हे ऐकून ऐकून तो म्हणाला की ठीक आहे, आज बघतोच तुमचा देव आम्हाला कसं जेवण देईल ते, माझं पोट कसं भरेल. आणि घरातून ताट 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 निघून गेलाय. आता या भाऊजींना एकदा दाखवूनच द्यायचं की भगवंत काही पोट आपलं भरत नाही, देव आपल्यालाच आपण करावं लागतं आणि पोट भरावं लागतं. या विचारात ही व्यक्ती बाहेर पडली आहे आणि कुठं जायचं असं करता करता जंगलात गेलेली आहे. घनदाट जंगल आहे. पूर्वी जंगल वगैरे होती बरं का, आता सगळी सपाट झालेली आहे. परंतु घनदाट जंगलात गेला आणि विचार करतोय आता काय करावं. इथं एक डेरेदार वृक्ष दिसला, त्याच्यावरती चढला आणि त्या फांद्यांच्या आड लपून बसला. म्हणजे बुद्धीची थोडीशी कीव करावीशी वाटते की भगवंताबद्दल ज्ञानच नाही काही. भगवंत कुठेही काही आडपडदा न ठेवता सगळ्यांना बघू शकतो हे माहितीच नाही, म्हणून फांद्यांच्या मध्ये लपून बसला आणि बघतोय की आता काय आपण इथं दिसणार नाही कुणाला सुद्धा, बघू आता भगवंत आपल्याला जेवायला कसं देतोय. आणि असं होता होता भुकेची वेळ झाली, 12 वाजले. भुकेची वेळ झाली आणि मनात ह्याचा विचार चाललाय की आता दाखवून देतो भाऊजींना की भगवंत काही जेवायला द्यायला आलेला नाहीये. आणि असं विचार करत असतानाच थोडासा माणसांच्या बोलण्याचा आवाज त्याला यायला लागला. त्यांनी बघितलं तर काही लोक वनभोजना करता आलेली होती आणि पक्वान्न वगैरे सगळी घेऊन आता छान झाडाखाली बसायचं, वनविहार करायचा यांनी आलेली होती. आणि डेरेदार वृक्ष आहे, छान आहे, सावली बिवली आहे असं बघून तो जिथं लपला होता त्याच झाडाखाली ही माणसं सगळं अन्न घेऊन आलेली होती ती बसली. अन्न सोडलं वगैरे, छान लाडू बिडू होते, पंचपक्वान्न होती. तुम्ही म्हणाली जे घालाल ती सगळी पक्वान्न होती त्याच्यामध्ये. आणि आता पण हा वरती आहे हे मिळणार कसं? तेवढ्यात एक घटना झाली. हे लोक आता जेवायला बसणार एवढ्यात घोड्याच्या टापांचा आवाज यायला लागला. त्याबरोबर ही माणसं म्हणली जंगलात कोणीतरी दरोडेखोर आलेले दिसतात, घोड्यांच्या टापांचा आवाज येतोय. घाबरली माणसं आणि जीव घेऊन पळत सुटली, अन्न तिथंच टाकलं आणि पळून गेली. थोड्या वेळाने खरंच ज्या टापांचा आवाज येत होता त्याच्यावर खरंच दरोडेखोर होते आणि ते या झाडापाशी आले होते. तिथं बघताय संपूर्ण जेवणाचं साहित्य, पक्वान्न वगैरे सगळी आहेत, मग माणसं दिसत नाहीये तिथं. दरोडेखोर जो मुख्य होता त्याला थोडी शंका आली. त्याने इकडं तिकडं पाहिलं आणि त्याला हा माणूस दिसला. हा माणूस दिसल्यानंतर त्यांनी त्याला खाली ओढून काढलं आणि विचारलं हे सगळं अन्न तूच आणलंयस की नाही? अहो नाही हो, मी अन्न आणलेलं नाहीये, क्षमा करा मला. तोही घाबरला, दरोडेखोर होते ना. नाही तूच आणलंयस.
तुला एखाद्या वेळेला शंका आली असेल की इथं दरोडेखोर वगैरे येतात किंवा वन्य प्राणी वगैरे येतात, मग ह्या अन्नामध्ये तू काहीतरी विष घातलं असशील. भगवंताची योजना आहे वरून, अशी तशी काही नाही आहे ती. तू विष घातलं असशील, त्यामुळं आम्हाला तर भूक लागली, आम्ही तर खाणार आहोत, पण ह्याच्यात जर विष असलं तर आम्ही मरून जाऊ. त्यापेक्षा आधी आम्ही तुझ्यावरच प्रयोग करतो आणि तुलाच हे खायला घालतो, असं म्हणून दोघांनी दोन्ही हात त्याचे धरले आणि तोंडामध्ये पक्वान्न भरलेली आहेत आणि ती त्यांनी खाल्ले. दरोडेखोरांना लक्षात आलं की अन्न चांगलं आहे, त्यांनी त्याला सोडून दिलं आणि ते जी शिदोरी होती, अन्न होतं, ते दरोडेखोरांनी खाल्लं. ह्यांनी संधी साधली. दरोडेखोरांनी जेवतात म्हटल्यानंतर हा पळून आपल्या घरी आला आणि भाऊजींना साष्टांग नमस्कार घालून म्हणाला की खरोखर देवाचं नाव घेतलं तर देव पोट भरतो. मी देवाचं नाव घेतलं नव्हतं, पण मी त्याच्या विचारात होतो सतत की बघू तुमचा देव माझं पोट भरतो का. तर ह्या चिंतनामध्ये असताना त्यांनी माझे योगक्षेम वहाम्य नसल्यासारखं उदरभरण केलेलं आहे. त्यामुळे हे नामस्मरण केल्यानंतर तर काय काय मिळेल म्हणून ही व्यक्ती पुढे मोठी भक्त झालेली आहे आणि ह्या व्यक्तीचं नाव आहे मलुकदास. अशी ही व्यक्ती उत्तर प्रदेशात प्रसिद्ध पावलेली व्यक्ती आहे. म्हणजे नास्तिकाचा आस्तिक होणे, आस्तिकानंतर भक्त बनणे, ही सुद्धा एक प्रोसिजरच आहे. त्या पद्धतीने ही व्यक्ती परमेश्वराचा दास झालेली आहे. पुढच्या चरणामध्ये जसं माऊली म्हणतात, रामकृष्ण वाचा अनंत राशी तप. मग ह्याचा अर्थ जर बघितला तर रामकृष्ण वाचा अनंत राशी तप या चरणाचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ आहे पूर्वीची पापे व्रताचरणाने नाहीशी होऊन पुण्यरूप तपाच्या अनंत राशी जेव्हा मनुष्याच्या पदरी असतात तेव्हाच मनुष्याच्या तोंडात नाम येतं. भलत्या सरत्याच्या तोंडात नाम येत नाही. याचा अर्थ पूर्व पुण्य पाहिजे, म्हणजे नाम घ्यायची इच्छा होणे आणि नाम तोंडात येणे. आणि नामदेव महाराज त्याच्यावरती काय म्हणतात, अनंत पुण्य राशी घडेच्या प्राण्यासी तरीच मुखासी नाम येत. येन जन्मशते पूर्वम वासुदेव समर्जिता तन्मुखे हरिनामानी तदा तिष्ठन्ति भारत. माऊली म्हणतात की पुण्य पोशिली असाधरणे तिये तुझे गुणवानणे देऊनी मज उत्तीर्ण जाती आजी. जे जन्म सहस्त्री ओळगी जे एक वेळ यावया जन्म जन्म तिष्ठत थांबावं लागतं. दुसरा अर्थ मुखाला हरिनाम आल्याबरोबर अनंत तपराशी तप केल्याचे पुण्य प्राप्त होते. आणि श्रीधर स्वामी त्याच्यावरती म्हणतात, नामाग्नीने ना जळे ऐसे पाप कोणी नाही केले. वाल्मिके बहुपाप जोडिले परी नाही उरले नामा पुढे. गणिका आणि अजामिळ इही केले दोष कल्लोळ परिणामाचे अद्भुत बळ. नामाचं जे अद्भुत बळ आहे त्याच्यावरती जाळी सकळ क्षणार्धात ही पाप नाहीशी होतील. समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करता समान नये नामा. म्हणून कोणी न करावा आळस म्हणा रात्रंदिवस राम राम. सकळही शास्त्रे पठण करता वेद सरी नये गोविंद नामे एक. सकळही तीर्थ प्रयागादी काशी करता नामाशी तुळती नाम. नामस्मरणासारखे पुण्य कशानेही प्राप्त होत नाही. त्याची उदाहरणं दिले, दान दिलं, तप केलं, कितीतरी गोष्टी करून पुण्य संपादन केलं तरी नामस्मरणासारखं पुण्य कशानेही प्राप्त होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हेच माझे तप, हेच माझे दान, हेच अनुष्ठान नाम तुझे.
हेच माझे तीर्थ, हेच माझे व्रत, सत्य हे सकृत नाम तुझे, हेच माझे कर्म, हाच माझा धर्म, हाच नित्य नेम नाम तुझे, हाच माझा योग, हाच माझा यज्ञ, हेच तप ध्यान नाम तुझे, हेच माझे ज्ञान श्रवण मनन, हेच निजध्यासन नाम तुझे, हाच कुळाचा, हाच कुळाचार, हाच कुळधर्म, हाच नित्य नेम नाम तुझे, हा माझा आचार, हा माझा विचार, हा माझा निर्धार नाम तुझे, तुका म्हणे तुझे सांगायसी नाही, नामे विण काही धन वित्त. तुकाराम महाराजांनी पुण्य संचय करण्याची सगळी नावं ह्याच्यात घेतलेली आहेत. दान आहे, तप आहे, नेम आहे, कुळाचार आहे, कुळधर्म आहे, सगळं सगळं आहे. पण ह्या सगळ्याच एक सार म्हणजे नामस्मरण हे महत्वाचं आहे. आणि नामाविण काहीच मिळत नाही, धनही नाही, वित्तही नाही, काहीच नाही. मग हरी हरी मंत्र हा शिवाचा, म्हणती जो वाचा तया मोक्ष. एकदा महादेवांना फार भूक लागली होती आणि म्हणून ते घरी घरी आले आणि पार्वतीला म्हणाले, मला फार भूक लागलेली आहे, तर तू मला जेवायला दे. त्यावर पार्वती म्हणते की थोडंसं थांबा, माझं हे विष्णू सहस्त्रनाम जे आहे ना ते थोडंसं राहिले, ते पूर्ण करते आणि मी तुम्हाला जेवायला देते. त्यावरती भगवंत म्हणताय की विष्णू सहस्त्रनामापेक्षा एक राम नाम, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे, सहस्त्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. हे महादेवांनी पार्वतीला सांगितले, एक राम नाम घेतलं तर सहस्त्र विष्णू नाम घेतल्याचं फळ आहे. म्हणून हरी हरी हा मंत्र जो आहे, हरी हरी मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. देवतांच्या सुद्धा हृदयी नाम ख्याती, मग मनुष्याच्या म्हणजे नामधारकाची जीवन मुक्तीच आहे. देवता ज्या, आपण ज्या देवतांचं आराधन करतो की मला संसारासाठी म्हणा, हे मिळू दे, ते मिळू दे, त्या देवतांच्या हृदयात काय आहे? हरीचं नाम आहे. मग हरी नामस्मरण जर केलं, अखंड नामस्मरण अभिप्रेत आहे, तर त्या नामधारकाला जीवन मुक्तीच मिळणार, यात शंकाच नाही. भगवान आदिगुरु शंकर श्री विष्णूंच्या नामाविषयी अत्यंत आदर बाळगतात, म्हणून सदा हरी हरी मंत्राचा जप करतात. श्री शंकराप्रमाणे सर्व देवतांच्या अंतःकरणात भगवत नामाविषयी अत्यंत पूज्य भाव आहे. भाव नाम घेताना त्याच्यात पूज्य भाव असणेही तेवढेच महत्वाचे आहे. एका नामानेच श्रीहरीशी ऐक्य पावतो, म्हणजे साधक हा नामधारक जीवनमुक्त होतो व अत्यंत दुःख निवृत्ती. दुःखामुळे माणूस जेव्हा आनंदात असतो तेव्हा भगवंताची आठवण फक्त संत लोकांनाच होते, सज्जन लोकांनाच होते. आपण संसारिक लोक आनंदात असतो तेव्हा जाऊ दे, आज पूजा नको, आज बोलच नाहीये, आज काय आम्ही तिकडच जायचं नाही, मैत्रिणींनी बोलवलंय तिथं जाणं गरजेचं आहे. थोडासा कानाडोळा आपण भगवंताच्या सेवेकडे करतो. आणि ज्या वेळेला टेन्शन असतं त्यावेळेला मात्र भगवंत आपल्याला नित्य आठवत असतो. नित्य दुःख दिलं तर नित्यच आठवण. म्हणून कुंतीने जसं मागितलं होतं की मला कायम दुःखच दे, का तर भगवंत तुझी आठवण मला निरंतर होईल. तसं एका नामाने श्रीहरीशी हा नामधारक ऐक्य पावतो आणि नामधारक जीवनमुक्त होतो व अत्यंत दुःख निवृत्ती होऊन परमानंदाची त्याला प्राप्ती होते. आणि हेच मोक्षाचं लक्षण सांगितलेलं आहे. अखंड नामस्मरण ज्याचे होईल त्यालाच मोक्ष मिळतो. मोक्ष म्हणजे मोहाचा क्षय. मग पंचविषय आहे, शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, विषय हे पंचमहाभूतांप्रमाणेच येत असतात. मग त्याच्यापासून मोक्ष मिळाला म्हणजे उरलो कोण? भगवंत एकच उरतो, बाकीचं सगळं व्यर्थच आहे. नाथ महाराज म्हणतात, नाम घेता हे वैखरी, चित्त धावे विषयावरी, कैसे होत आहे स्मरण,
स्मरणा माझी विस्मरण. नाम रूपा नव्हता मेळ, नुसता वाचेचा गोंधळ. एका जनार्दनी छंद, बोला माझी परमानंद. नाथ महाराज फार छान सांगतात की नाम घेता वैखरीने. वैखरीने नाम किती वैखरीने म्हणजे मोठ्यांनी नाम घ्यायचं. नाम घेण्याचे 4 प्रकार आपल्याला आधी सांगितलेलेच आहेत की वैखरी, मध्यमा, परा, पश्चंती. ह्या गोष्टी नामाचा प्रवास तिथपर्यंत गेला की नाम परावर्तित व्हायला लागतं. तसं वैखरीने ज्या वेळेला राम नाम म्हणा किंवा नाम घेतलं तर काय होतं, तोंडाने जप चालू आहे परंतु चित्त मात्र विषयांच्याकडेच धाव घेत असतं. मग विषय म्हणजे कोणते? संसारातले विषय आहेत, जगातले विषय आहेत, त्याचंच चिंतन नाम जरी तोंडात असलं तरी घेतलं जातं. एकदा रमण महर्षी, मोठे संतच म्हणायचे, ते फारसे बोलत नसत, मौन असे त्यांचं. आणि त्यांच्याकडं एक गृहस्थ आले आणि म्हणाले की मी सुद्धा आता या वर्षीचा नेम, जानेवारी महिना आहे बघा, आपण सुद्धा काय नेम करूया, तर ह्यांनी तसा नेम केला होता, मी मौन धरणार आहे, संबंध वर्षभर मी मौन धरणार आहे. रमण महर्षी फक्त एवढंच म्हणाले आणि जास्त काही न बोलता ते गृहस्थ नमस्कार करून गेले. नमस्कार करून गेल्यानंतर 1 वर्षाने ते आले आणि त्यांनी रमण महर्षींना सांगितलं की मी वर्षभर मौन पाळलं. मग मात्र रमण महर्षींना अगदी असं दोनदा आलं. आधी नुसतं असं आलं होतं, आता दोनदा आलं अरे वा असं म्हटल्यासारखं. तर एकच शब्द विचारला त्यांनी, कसं केलं तुम्ही हे? तर त्यावरती तो गृहस्थ म्हणाला, काही नाही, मला जी गरज वाटत होती ते मी पाटीवर किंवा वहीवर लिहून देत होतो. मग अशा मौनाला अर्थ आहे का? तर रमण महर्षी म्हणाले की हे तुमचं मौन नाही, कारण का मागणी तर विषयांची सततच होत होती. पाटीवर लिहून दिली तरी चित्तामध्ये ती मागणी होतीच ना. मग मौन याचा अर्थ काय? तर नाम घेता वैखरी, चित्त धावे विषयावरी, म्हणजे विषयावरनं आपलं मन हटवून परमेश्वरापाशी लीन करायला पाहिजे. आणि मग जे नाम वैखरीने येईल त्या नामाचा खरा प्रवास चालू होईल. पुढे ते काय म्हणतात, कैसे होत आहे स्मरण, स्मरणा माझी विस्मरण. विष्णू सहस्त्रनाम म्हणायला घेतलं किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणायला घेतलं तरी स्वयंपाकघरात काय खुडखुड चालली आहे तिकडं लक्ष असतं. आणि अगदी अभिमानाने सांगतो, मला अगदी त्या चहाच्या भांड्याचा आवाज ओळखीचा, लगेच ओळखू आलं मला की आता काहीतरी चहा चाललेला आहे. म्हणजे चित्त सगळं विषयांकडे. म्हणजे स्वयंपाकातलं उदाहरण आपल्याला नित्याचं असतं म्हणून दिलं जातं. पुरुषांच्या बाबतीतही जरा क्लिक झालं की अरे वा मेसेज आला वाटतं. म्हणजे चित्त सगळं विषयांवरतीच असतं. मग स्मरण करायचं तर आहे पण विस्मरणच होतं. भगवंताचं स्मरण करायचं याचंच विस्मरण होतं. आणि विस्मरणाची एक गंमत अशी गोष्ट सांगतात गमतीशीर की एक जावई होते आणि काही कारणाने सासूरवाडीला गेले होते. सासूरवाडीला अचानकच गेले. अचानक आले म्हणल्यानंतर आता करायचं काय? जावई आले, जेवायला तर काहीतरी करायला पाहिजे. घरात काही एवढं अन्नधान्य म्हणा काही शिधा नव्हता. त्या बाईंनी सुंदर छान खमंग असं धिरडं करून घातलं जावयांना. नवीन पदार्थ होता, जावयांना आवडला. आणि आपण हे कधी खाल्लंच नाही आतापर्यंत. फार छान आहे. घरी गेल्यावरती आपण पत्नीला किंवा आपल्या आईला सांगावं की हा पदार्थ आपल्याला करून घाल. आणि त्यांनी विचारलं सासूबाईला की याचं नाव काय? त्यांनाही थोडं संकोच वाटला, कसं सांगायचं, काय सांगायचं. नाही सांगा ना, खूप छान झालं म्हणाले, खूप छान आहे पदार्थ. त्याला धिरडं म्हणतात म्हणाला. त्या हो का, बरं म्हणाला. डोक्यात धिरडं नाव सांगायचं. घरी गेल्यानंतर कळणारच आहे.
दीर्घ कसं करतात, काय करतात हे माहितीच असेल. रात्र झाली, झोपला, डोक्यात तेच, घरी जाऊन दीर्घ सांगायचं. दुसऱ्या दिवशी आपला निघाला, सासूबाईंनी व्यवस्थित त्याचा पाहुणचार केला होता आणि आता जातो म्हणाला. घराच्या बाहेर पाऊल टाकलं, सासूबाई म्हणाल्या इकडच्या रस्त्याने जाऊ नका, जरा निसर्ग आहे तिकडे, तुम्ही इकडच्या रस्त्याने जा. ठीक आहे म्हणाला, इकडच्या रस्त्याने गेला. जाताना डोक्यात होत दीर्घ दीर्घ, काय बरं म्हणाला त्याला दीर्घ दीर्घ, हा नाही निसर्ग निसर्ग, पदार्थाचं नाव काय, निसर्ग निसर्ग सांगायचं. दीर्घ दीर्घ विसरून गेला. पुढं गेला, चिखल होता. घोळवणं मनामध्ये चालू होतं की घरी गेला का पदार्थ फारच आवडलेला होता. निसर्ग 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 सांगायचं. असं करता करता शेणाचा पो होता, त्याच्यावर पाय पडला, हा मनुष्य घसरला. तेवढ्या शेजारचा माणूस म्हणाला, अरे तुझं लक्ष नाही का, किती घसरलं इथं. असं म्हणल्यानंतर निसर्ग हा शब्द जाऊन घसरला हा शब्द डोक्यात बसला. घरी गेला, घरापर्यंत पोचला आणि हातपाय धुवून पहिलं काय सांगितलं असेल बायकोला, मला घसरलं खायला घाला. बायको अचंब्याने बघायला लागली, हा असा काही पदार्थ नाहीये. नाही कसा, तुझ्या आईने केला होता, खूप छान झाला होता, मला आवडला होता तो, तू घसरलंच कर. ती बिचारी घसरला हा शब्द कुठं ऐकणार, काय झालं, असा काही पदार्थ नाही. सासूबाईंशी तिच्या ती बोलायला लागली, तुमचा मुलगा घसरलं मागायला लागलाय. आईने त्याला बसवलं आणि विचारलं, कुठं गेला होतास तू. मी असं सासूरवाडीला गेलो आणि त्यांनी घसरला हा खूप छान पदार्थ केला होता. आई विचारात पडली, मग लेकरू आपलं कुठंतरी काहीतरी विसरलेला आहे. तिने विचारलं, कसं केलं होतं, काय केलं होतं, कसं होतं, त्याचं रूप रंग सांग. तर तो म्हणाला, काही नाही, असं तव्यावर टाकलं की चुर्र आवाज येत होता आणि उलटण्याने उलटत होत्या, पालटत होत्या, तूप बीप घालून मला ताटात असं दिलं, पोळीच्या आकाराचं होतं, खमंग होतं. आई कुशल होती. अरे ते दीर्घ होतं. मग त्याच्या डोक्यात आलं की हा नाही, सासूबाईंनी आपल्याला दीर्घ हा शब्द सांगितला होता आणि आपण घसरलं कसं काय सांगितलं. त्याला तो सगळा सिक्वेन्स आठवला, निसर्ग घसरलं आणि आपण तेच बोललो. म्हणजे काय तर स्मरणा माझी विस्मरण, असं आपल्याला सुद्धा होतं. तर नाम घेताना आपण नाम कुणाचं घेतोय, कशासाठी घेतोय, ह्याचं सुद्धा विस्मरण होतं. नाम रूपा नव्हता मेळ, नुसता वाचेचा गोंधळ. नाम कुणाचं घेतोय, त्याचं रूप आपल्यासमोर नाम घेताना यायला पाहिजे. हे वारंवार माऊलींनी आपल्या अभंगातनं सांगितलेलं आहे. सगुण रूपाचीच आराधना सांगितलेली आहे आणि ह्याचा मेळ बसत नाही आपल्यामध्ये. मग काय होतं तर नुसता वाचेचा गोंधळ होतो. एका जनार्दनी छंद बोला माझी परमानंद. छंद लागला पाहिजे नामाचा. छंद लागला म्हणजे कसं, मन सतत त्या छंदाकडे धावत राहतं. तसा नामाचा छंद लागायला पाहिजे, म्हणजे मग परमानंद प्राप्त होईल. नाना विषयांचे प्रेम असल्यामुळे ज्याचे नाम घेतो त्याचे रूप न येता विषयच चित्तात येतात, म्हणून स्मरण व्हायच्या ऐवजी विस्मरण होते. नाम रूपाचा मेळ नसतो आणि वाचेचा गोंधळ होतो. नाथ महाराज म्हणतात, जनार्दन कृपेने गुरु कृपेने नामाचा छंद म्हणजे अत्यंत आवड उत्पन्न झाली आणि त्यामुळे नामस्मरणाने परमानंद प्राप्ती मला झाली. नाथ महाराज स्वतः सांगतात की ही परमानंद प्राप्ती मला नामाच्या छंदामध्ये लागलेली आहे. मग परमानंदाची प्राप्ती म्हणजे याच्या आधीच बघितलं की मोक्षाची प्राप्ती. मोक्ष मिळाला, परमानंद मिळाला म्हणजे आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि मोक्ष परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. कसेही नाम घेतले तरी पाप जळते हे खरे, पण ते तसे उपयोगाचे नाही. नाम घेताना भगवंताच्या रूपाचे ध्यान हृदयात पाहिजे, म्हणजे परमानंद होतो. विना साहित्य भगवंताविषयी प्रेम, हरिनामाचे निर्गुण प्रेम उत्पन्न होईल अशी खटपट साधकाला करायला पाहिजे. खटपट शब्द वापरतात. खटपट म्हणजे इथं सायाचे श्रम आहे,
अहो, एखादी गोष्ट अचानक पदार्थ जरी करायचा म्हटला तरी घरात सगळं साहित्य आहे की नाही, एक इकडे ठेवलेलं असतं, एक तिकडे ठेवलेलं असतं, ती जमवाजमवीची सगळी खटपट करावी लागते. तसं हे नामस्मरण परमानंद प्राप्त करायला सायास घ्यावे लागतात, खटपट करावी लागते. नामस्मरण करताना मग आपण आपल्या मनामध्ये असा विचार येतो की किती वेळा आपण रामरक्षा म्हणतो, बिंबरूपी म्हणतो, नित्य नैमित्तिक स्तोत्र म्हणतो, त्याच्यात परमेश्वराचं नाम येतच असतं, मग तरी सुद्धा आपल्याला फळ मात्र मिळत नाही असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. त्यावेळेला नामाचे अपराध पद्मपुराणात सांगितलेले आहेत की आपण नाम घेत असतो तरी त्याच्या बरोबरीने अपराधही आपले सतत चालू असतात. तर ते कुठले अपराध आहेत? तर पद्मपुराणामध्ये नामाचे 10 अपराध सांगितलेले आहेत. पहिला अपराध काय सांगितला? नामधारक संतांची निंदा. जे नामधारक आहेत अशा संतांची मनुष्य निंदा करत राहतो. हे पण हा नाम घेतलेल्याचा अपराध आहे. आपण जरी नाम घेतलं असलो आणि दुसरे घेताना त्यांना जर नावं ठेवत असलो तर तो अपराध आहे. दुसरा सांगितलंय इतर पाप कर्म करून भगवत नामाचीही निंदा करणारे जे असतील त्याला नाम महात्म्य सांगितले. म्हणजे ज्याच्यावर नामाचा विश्वासच नाहीये आणि ती व्यक्ती नामाची निंदा करते नाम साधनेची, त्याला नामाचं महत्व पटवून द्यायचं म्हणजे हा नामाचा अपराध आहे. तिसरं पुढे सांगितलंय शिव आणि विष्णू यात भेद पाहणे. मग शिव हरिहर हे एकच आहे, त्याच्यात भेद काहीच नाहीये. पण आम्ही आडवं गंध लावतो, आम्ही उभं गंध लावतो, हा वाद सर्वांनाच माहिती आहे. तर तो सुद्धा एक नाम साधनेचा अपराधच आहे. नाम महात्म्य सांगणाऱ्या या श्रुतीशास्त्र व संत वचनांवर विश्वास नसणे, श्रद्धा नसणे. संतांनी आपल्याला सांगितलंय चातुर्मास आला की संत वाङ्मय आपण एकत्र येऊन एकट्याने नेम म्हणून वाचन करत असतो, परंतु ते विश्वास ठेवून करतो का, म्हणजे आचरणात आणतो का, तर नाही आणत. चातुर्मासाचा नेम आहे भागवत कथा 4 महिन्यात पूर्ण करायची, ते वाचतो, त्याच्यावर विश्वास किती आहे, त्याच्यात सांगितलेले नियम आपण पाळतो का, नाही पाळत. म्हणजे काय सांगितले की शास्त्र आणि संत वचनांवर विश्वास नसणे, श्रद्धा नसणे. पुढे सांगितले की भगवत नामाचे प्रेम असलेल्या गुरुवचनांवर विश्वास न ठेवणे. पुढे सांगतात नामावर विश्वास नसून जे स्मृती ग्रंथ वगैरे आहेत त्या शास्त्राची निंदा करणे. म्हणजे काही जण असं म्हणतात पुराणातली उदाहरणं देऊ नको, पुराणातली वांगी पुराणातच असं म्हणतात. पुराणात नियम आहे, अनुभव आहे, सगळं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवला जातो का, नाही ठेवला जात. तर त्या शास्त्रांची निंदा केली जाते. नाही ते त्या युगात होता, तर कलियुगात हे काही नाहीये, ते तिथल्या तिथंच. आधी एक तर पुराणातली वांगी हा शब्द नाहीये, वानगी आहे म्हणजे दाखला. पुराणात जो दाखला दिला असा अर्थ आहे, पण आपण अगदी म्हणतो पुराणातली वांगी पुराणातच अगदी. तर त्या ह्याच्यावरती त्याची निंदा केली जाते शास्त्रांची. पुढे सांगितले नामाचं महात्म्य सांगणारी शास्त्र वचने खोटी मानणे. म्हणजे विश्वास न ठेवणे एक वेळ ठीक आहे, पण ती तद्वत्ता खोटीच आहेत असं मानणे हा सुद्धा नामाचा अपराध आहे. हे नाम घेणाऱ्या व्यक्तीने जर असं केलं तर नामाचा अपराध आहे. नामस्मरण करण्याच्या जोरावर शास्त्राने निषिद्ध ठरवलेले आचरण करणे. उदाहरणार्थ आत्ताच्या युगात अगदी रात्री काम करतात 12, 1, 3 वगैरे जे असेल ते, आणि सकाळी 10, 11 कितीही वाजता उठतात. हे साधं उदाहरण, हे शास्त्राच्या विरुद्धच आहे. आरोग्य प्राप्ती कशी व्हायची, नाहीच होणार. तसं नामस्मरणाच्या जोरावर शास्त्राने निषिद्ध ठरवलेले आचरण करणे. नाम जपतो म्हणून आज सकाळी नामस्मरण करायचं, पूजा अर्चा करायची, नामसाधना भरपूर करायची, आणि संध्याकाळी मात्र वेगळंच वागायचं, वेगळंच अन्न खायचं, वेगळंच पेय प्यायचं. तर कुठल्याही हीन व्यक्तीशी, आचरणाने हीन असलेली व्यक्ती, जातीवाचक शब्द नाही,
त्याच्याशी बोलणी करणे, त्याच्याशी गप्पा मारणे, हास्य विनोद करणे, ह्या गोष्टी सुद्धा अपराधच आहेत. शिवाचा द्वेष करणे, नामधारक आहे म्हणून वैश्वदेवादी पंचमहायज्ञ न करणे, अनेक प्रकारच्या विहित कर्माचा त्याग करणे, म्हणजे उदाहरणार्थ 12 महिन्याचे 12 सण, व्रतवैकल्य जी काही नेमून दिलेली आहे ती न करता मी नामस्मरण करते, मी नामस्मरण करतो, याची काही गरज नाही करण्याची. पुष्कळ अशा व्यक्ती आहेत की पूजा अर्चा न करता किंवा जी काही व्रतवैकल्य आहे ती न करता फक्त नामस्मरण करतात. परंतु हे नामस्मरण थोड्या काळासाठी केलेलं असल्यामुळे ते परिपूर्ण होऊ शकत नाही. अखंड नामस्मरण अशी व्यक्ती करत नाही. परंतु मी नामस्मरण करते, आमच्या घरामध्ये असे की कुळाचार वगैरे आधुनिकता याच्यावरती काही गोष्टी न करणे, ह्याला सुद्धा नामाचा अपराधच सांगितलेला आहे की नाम घेत असून आचरण मात्र वेगळं करणे. आणि शिव विष्णूच्या नामासमान इतर देवतांची नामे समजणे. देवता हा शब्द वापरलाय, आधीच्या अभंगामध्ये गेलेला आहे की कैसे कैसे मी दैवत, हा अभंग आहे की ते कसं काय फळ देतील, जे ज्या दैवताला हरिणी म्हणजे परमात्म्याने आज्ञा दिल्याशिवाय तो धारकाची नामधारकाची इच्छा पूर्ण करू शकत नाही, त्या देवतांना तो अधिकारच नाही. मग ह्या देवतांना महत्व द्यायचं आणि नामाला द्यायचं नाही, तर हा सुद्धा अपराधच मानलेला आहे. हे अपराध टाळून नामस्मरण केल्यास मोक्ष मिळू शकतो. प्रत्येक गोष्टीला नियम आहे. फळ मिळायचं असेल तर त्या चौकटीतच राहायला पाहिजे. आपल्याला नियम नको असतात. नाम कसंही घेतलं तरी चालतं, कसंही घ्या, कुठेही घ्या, कधीही घ्या. हे सांगितल्याचं कारण म्हणजे अखंड नामस्मरण जो करतो त्याला या मर्यादा नाही आहेत. परंतु आपण एकच माळ घेणार रोजची आणि त्याला सुद्धा गादीवर बसणार, इथं काय पायच दुखताय, कामुकच दुखतंय, त्या नामाचं पावित्र्य किंवा त्याच्याबद्दलचा पूज्यभाव न बाळगता जर केलं तर हे अपराधच आहेत. अशाने मोक्ष मिळणार नाही, हे छातीतोडपणे माऊली सांगतात. गुलाबराव महाराज काय म्हणतात, तीव्र अग्निवीण न पेटे पर्वत, वरील गवत बीजासह, तैसे मुखी नाम जव तीव्र नाही, तव हा विदेही न होय, पाकासी उशीर उगी होता वेळ, करिता जवळ तृप्ती नसे, तैसे नामी मंद सुखी उतावेळ, शुष्क तळमळ दुःख दे, उतावळी जैसी तैसे नाम तीव्र, जपता साचार सुख नित्य, तीव्र स्मरणाने जरी आनंद, पश्चिमे मार्तंड उदयेल, ज्ञानेश्वर कन्या हातावरी हात, देवोनी सांगत सुख नामी. गुलाबराव महाराजांना ज्ञानेश्वर कन्या म्हणूनच ओळखलं जातं. आता हातावरी हात म्हणजे काय, असे हातावर हात धरून म्हणतात का ते नाही. असे हाताने हे वचन दिलेलं आहे त्यांनी, तुमच्या हातावर, नामधारकाच्या हातावरती साधना करताना तुम्ही कसं करायला पाहिजे. तर जर तुम्ही अत्यंत तीव्रतेने तळमळीने जर नाव घेतलं, उतावळी आपण काय म्हणतो, मी आज 1 लाख जप माझा पूर्ण झाला, फळच मिळालं नाही, ही उतावळी आहे. अशी उतावळी, नाम घेण्याची उतावळी पाहिजे. कधी एकदा मी नाम घेईन, कधी नाम घेईन, अखंड नामस्मरण माझं कसं होईल, ही उतावळी पाहिजे. त्यांनी काय होईल तर जपता जपता नामस्मरण करता करता सुख नित्य येईल. आणि नित्य नामस्मरण केलं तर सुख नित्य येईल. तीव्र नामस्मरणाने जरी आनंद, तीव्र नामस्मरणाची धार तीव्र व्हायला पाहिजे, म्हणजे त्याला गती मिळायला पाहिजे, त्याला तेज यायला पाहिजे. हे तेज कधी येणार, अखंड नामस्मरणानेच येणार आहे. अखंड नामस्मरण म्हणजे ज्या वेळेला आपण असं मनात धरतो की आपल्या हाताने प्रत्येक वेळेला नामस्मरण व्हायला पाहिजे, तर तो भगवंत ते करून घेतो. कारण का, तेवढं पुण्य गाठीशी झाल्यावरच राम नाम तोंडात येतं. हे पहिल्या ह्याच्यातच माऊलींनी सांगितलेलं आहे. तसं तीव्र नामस्मरणाने आनंद होतो. आणि असा आनंद झाला तर काय होईल, पश्चिमेकडे मार्तंड उदयेल, म्हणजे सूर्य पूर्वेलाच उगवतं, हे अगदी निश्चित आहे, याच्यात बदल होणारच नाही. तर या नामस्मरणाच्या गतीमुळे
सूर्य सुद्धा पश्चिमेला उगवू शकतो. अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते. ज्ञानेश्वर कन्या हातावरी हात देऊनी सांगत सुख नामी. वचन देतात, हातावर हात ठेवून नामधारकाला सांगतात की तू जर नामामध्ये नित्य राहिलास तर तिथं सुख सुख आणि सुख याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्ञानदेवा पाठव नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. आता वेगळं नाव आलं, नारायण नाव. आतापर्यंत राम कृष्ण हरी विठ्ठल केशव माधव विष्णू सहस्रनामातली नावं सगळी आली. नारायणाचं नाम सांगितलेलं आहे. ह्याच्यातली मेघ अशी आहे की नारायणानेच पृथ्वी हे सगळं विश्व त्यांनीच उत्पन्न केलेलं आहे. मग त्यांनी उत्पन्न केलं म्हणजे त्याच्यापासून आपण निर्माण झालो म्हणून ते निजस्थान झालं. हे प्रत्येकाचं निजस्थान तेच आहे. म्हणजे ब्रह्माची निर्मिती झाली, ब्रह्माला विश्व निर्माण करायला त्यांनी आज्ञा केली. त्याप्रमाणे ज्ञानदेव पाठव नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. नामधारकास आश्वासन देतात आणि म्हणतात की मी नित्य नारायण नामाचा जप करतो, म्हणूनच मी सर्व दुःख रहित परमानंद रूप झालो आहे. हे माझे मूळचे स्थान आहे आणि व इथपर्यंत मी आलो आहे. जो कोणी नारायण नामाचा नित्य पाठ करील तो आपल्या निजस्थानाला प्राप्त होईल, अर्थात ईश्वर स्वरूपच तो होईल. पद्मपुराणात एकदा यवानी सांगितलेलं आहे की दूताः स्मरन्तो तो राम राम नामाक्षर द्वयम् तदा नमे दंडनीयोक्तो तयोर नारायण प्रभू. अर्थ असा सांगितलाय, यमराज म्हणतात राम राम या 2 अक्षरात स्मरण करणारे आमच्याकडून दंडनीय नाही का, तर त्यांचे स्वामी नारायण आहेत म्हणून ते दंडनीय नाही. नारायण हे सांगितले म्हणजे हे माऊली स्वतः सांगतात की मी नारायणापासून आलेले, म्हणजे मी त्याचा अंश आहे. माऊली तर पूर्ण अवतारच होते, परंतु प्रत्येक मनुष्य प्रत्येक प्राणी हा त्याचाच अंश आहे. मग त्याच्यापर्यंत इतक्या लांब आलोय आपण, त्याच्यापर्यंत जायचे तर ते निजस्थानच प्रत्येकाने मानायला पाहिजे. म्हणजे नारायणापर्यंत जर जायचं असेल तर राम नामाचं आलंबन हे करायला पाहिजे किंवा नामाच्या वरती अवलंबून राहून आपलं जीवन आपण व्यतीत करायला पाहिजे. हाच अर्थ ह्याच्यातनं येतो. एकदा एक लहान बालक कर्नाटकामध्ये हनुमंत वंश, आता हनुमंत वंश आहे का, हनुमंत ब्रह्मचारीच होते, वंश कसा काय, तर ती एक वेगळी कथा आहे की कर्नाटकात हनुमंत वंश मानला जातो. वेळ मिळाला तर सांगते. कर्नाटकामध्ये हनुमान वंशामध्ये एक मुलगा जन्माला आला. जन्म झाला आणि जन्मताच तो अंध होता आणि दुर्दैवाने त्यावेळेला मोठा दुष्काळ पडलेला होता. हा जवळजवळ 500 वर्षापूर्वीची ही सत्य घटना आहे आणि खूप मोठा दुष्काळ पडला होता. खायला प्यायला काहीही नव्हतं. आई वडील या मुलाचं संगोपन करीत होते. मुलगा थोडासा मोठा झालेला होता, बोलता होता आणि आता ह्या दुष्काळामध्ये जगायचं कसं, तर अन्नाच्या शोधामध्ये एका जंगलात आले आई वडील आणि कुठं फळ मिळेल का, पानं मिळतील का खाण्यासारखी, असं विचारात हे आले. दुर्दैवाने वडिलांचा अंत मध्येच झालेला आहे. आई आपली बिचारी शोधते, ह्या मुलाला तरी घालायला पाहिजे, आपल्यालाही पाहिजे. डोक्यामध्ये विचार चालू आहेत, कसं व्हायचं, काय करायचं. पुष्कळ जण त्यावेळेला दुष्काळात मृत्युमुखी पडलेले होते आणि हिला काही फळ मिळत नाही, पान मिळत, काहीच मिळत नाही आणि तिचा अंत होतो तिथे. आता ह्या जंगलामध्ये हा मुलगा अंध आहे दोन्ही डोळ्यांनी, म्हणजे खाचा सुद्धा नाहीये त्याला.
असा अंधार आहे. आता ह्याचं उदरभरण कसं होणार? बसला होता एका दगडावरती आणि असं असताना तिकडून त्याच्या जवळनं जो रस्ता होता तिथून दोन सज्जन साधू संत चाललेले होते. त्यांना हा मुलगा दिसला. अरे एवढ्या घनदाट अरण्यात हा मुलगा कसा काय म्हणून ते त्याच्या जवळ गेले आणि जवळ गेल्यावर बघितलं तर त्याला डोळे नव्हते. पूर्ण म्हणजे हे एकत्रच होते. तिथं खाचाही कुणाही नव्हत्या डोळ्याच्या. वाईट वाटलं त्या दोघांना आणि त्यांनी विचारलं त्याला की तू कोण आहेस? त्यावर त्या मुलाने उत्तर दिलं, शरीर तर पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. छोटा मुलगा आहे होता, ध्रुवापेक्षा सुद्धा छोटा. शरीर तर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. तुम्ही कोणतेही नाव द्या, मी तर आत्मा आहे. इतक्या लहान वयामध्ये पूर्वसंचितच असणार आहे. आणि आश्चर्य वाटल्या दोघांना. त्यांनी पुढचा प्रश्न केला, कोठून आलास? त्यावेळेला हा मनुष्य मुलगा म्हणतो, जीव कोठून कोठून फिरत येतो, म्हणजे 84 लक्ष योनी फिरत येतो आणि 84 लक्ष योनीमधून येतो. तर उत्तर कसं देणार मी कुठून आलो हे? जिथून सगळे येतात तिथूनच मी आलो. नारायण नामाचं हे इथं थोडंसं संदर्भ येतो. नारायणापासून सगळी उत्पत्ती झाली, तिथपासूनच मी आलो. पुढचा प्रश्न विचारला त्यांनी. आश्चर्य वाटलं, एवढं अध्यात्म आणि ज्ञान कसं काय या छोट्या मुलाला? तुझा रक्षक कोण आहे? जो सगळ्यांचा रक्षक आहे तोच माझा रक्षक आहे, असं त्या मुलांनी सांगितलं. त्याची अशी अध्यात्मातली उत्तर ऐकून त्या दोन सज्जनांना आनंदही झाला, आश्चर्यही वाटलं. त्यातले एक होते अग्रदास महाराज व दुसरे होते कीन महाराज. हे दोघेही रामानंद महाराजांचे शिष्य होते. रामानंद महाराजांचे अनंतानंदजी शिष्य, त्यांचे कृष्णदास पह्यारी शिष्य आणि त्यांचे हे अग्रदास आणि कीन असे हे शिष्य होते. त्यांनी आनंदित झाले, म्हणाले, कीन महाराज अग्रदासांना म्हणतायत की तुम्ही ह्याच्यावर कृपा करा. म्हणजे एवढे उत्तर छान निश्चल वृत्ती दिसते त्या मुलाची, तर याच्यावर कृपा करा. अग्रदास महाराजांनी त्या बालकाच्या डोळ्याच्या जागी हात फिरवला आणि त्या क्षणी त्याचे डोळे प्रगट झाले. आतमध्ये होते ते बाहेर आले, दिसायला लागले त्याला जग. आणि डोळे उघडल्याबरोबर समोर दोन्ही सिद्ध साधूंचे दर्शन त्याला झाले आणि खूप आनंद झाला. जन्म झाल्यानंतर, आता तर हॉस्पिटलमध्ये जन्म होतो, डोळे उघडल्यावर कोणाचं दर्शन होणार? डॉक्टर, नर्स, उपकरणी. हे या मुलाला दर्शन कुणाचं झालं? सज्जनांचं झालं, साधू महाराजांचं झालं. हा एक पुण्ययोगच आहे. आणि त्याने त्या दोघांना नमस्कार केला. कीन महाराज म्हणाले, अग्रदास, या मुलाला तुम्ही दीक्षा द्यावी असं मला वाटतं. आणि का तर भगवंताची तशी इच्छा दिसते, कारण का अशी भेट झालेली आहे. अग्रदास महाराजांनी त्याला राम नामाची दीक्षा दिली व त्याला नाव दिलं नारायण दास. आणि नारायण दासाने या संतांची खूप सेवा केली. गुरूंच्या आशीर्वाद मिळाला आणि हृदयामध्ये आनंद स्थापन झाला. आनंद क्षणिक नाही झाला, तिथं स्थापन झाला अगदी कायमचा. आणि त्याला खूप प्रेमानंद झाला. एकदा अग्रदास ध्यानात होते तेव्हा अचानक त्यांच्या कानामध्ये आवाज आला, वाचवा वाचवा, माझं जहाज बुडत आहे आणि मी सुद्धा बुडत आहे. तेव्हा हा नारायण दास जो होता तो अग्रदास गुरुजींना पंख्याने वारा घालत होता, सेवा करत होता. आणि त्या ऐकले, त्यालाही ऐकू आलं आणि अग्रदासांनाही हे ऐकू आलं. क्षणात त्याने तो पंखा आवाजाच्या दिशेने फिरवला आणि काय आश्चर्य, कितीतरी लांब ते जहाज होतं बरं का. आश्चर्य म्हणजे त्या व्यक्तीच्या जहाजेत, म्हणजे जहाजाच्या शिडामध्ये वारा करला आणि जहाज पुढं पुढं सरकायला लागलं, तरंगलं, तरत झालं
आणि हा मनुष्य पण वाचला. तेव्हा नारायणदास अग्रदासांना म्हणाले की तुम्ही पूजा ध्यान करा, ते जहाज आता किनाऱ्याला लागलेले आहे. तुमची परवानगी सुद्धा मी घेतली नाही, पण मी हे कृत्य केलं आहे. का केलं आहे तर मिटलेले डोळे उघडून अग्रदास म्हणाले, हे कोण बोललं? तेव्हा नारायणदास म्हणतात, आपल्या कृपेने मी बोललो. आपण ध्यान करत होता, या आवाजाने आपल्या साधनेत व्यत्यय येत होता. आपल्या कृपेने मी पंखा चालवला व त्या माणसाचे प्राण वाचले. माझ्याकडून चुकी झाली का? चुकी झाली असेल तर क्षमा करावी. आणि त्यावर अग्रदासांना खूप आनंद झाला. म्हणाले, जहाजाची कथा तुला दिसली आणि तू माझ्या साधनेत व्यत्यय येऊ नये म्हणून हे कार्य केले, ही परमेश्वराचीच तुझ्यावर कृपा आहे. मी नारायण दास हे नाव तुला दीक्षेच्या वेळी दिले होते. आज मी तुझं परत नामकरण करतो आणि तुला नाभादास, आपल्याला माहिती असेल हे नाव, नाभादास हे नाव मी तुला आजपासून देतो. तू भगवंताच्या, त्यावरती ह्या नाभादासने विचारलंय की मला नाभादास नाव मिळालं, आधीचं नारायणदास नाव मिळालं. त्याचाही अर्थ कळला की नारायणाच्या पासून आपण आलोय, नारायणापर्यंत जायचं आहे. आता नाभादास हे नामकरण तुम्ही नव्याने केले, मग माझं विहित कार्य काय आहे, माझं कार्य काय आहे हेही तुम्ही मला सांगा. त्यावरती अग्रदास म्हणतात की तू भगवंताच्या भक्ताच्या, भगवंताचे जे भक्त आहेत त्यांच्या कथा लिही, त्यांची चरित्र लिही. त्यावर नाभादास म्हणतात की मी हे लिहीन, तुमचा आशीर्वाद आहे तर मी हे लिहीनच, परंतु श्रीकृष्ण चरित्र, रामचरित्र हे पुराणातून संदर्भ घेऊन मला लिहिता येईल, पण संतांच्या कथा, त्यांचं चरित्र मला कसं माहिती पडेल, मी कसं लिहिणार, त्यांची माहिती मला कोण देणार, आणि त्यांच्या साधनेचा मार्ग कोणता आहे, त्यांच्या इतर बाबी मला कशा कळणार. अग्रदास म्हणतात की तू ज्या संतांचं चरित्र लिहायला घेतलं की ते संत स्वतःच तुझ्यामध्ये प्रवेश करतील आणि त्यांचं स्वतःचं चरित्र सांगतील, त्यांच्या लीला दाखवतील. त्यामुळे तुझ्याकडून हे कार्य विघ्न पूर्ण होईल, गुरुचे आशीर्वाद आहे, पूर्ण होईल. आणि नाभादासने ते स्वीकारले आणि त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. हा ग्रंथ आहे भक्तमालक. हा जो ग्रंथ आहे त्याच्यात भक्तांच्या सगळी चरित्र त्यांनी लिहिली. किती लिहिलेत हे मला माहिती नाहीये, परंतु भक्तमाल हा ग्रंथ नाभादासांनी लिहिलेला आहे. त्यांच्यामध्ये ज्या संतांचं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे ते संत स्वतः प्रवेश करत होते आणि स्वतःबद्दलची माहिती, स्वतःबद्दलच्या लीला त्याला दाखवत होते आणि त्याप्रमाणे त्यांनी ते सगळं लिखाण केलेलं आहे. आता थोडं उशीर झाले, 2 मिनिटातच सांगते. हनुमान ध्यान योग शंकराच्या जवळ, हे हनुमान ध्यान योग शंकराच्या जवळ करत होते व त्यावेळेला त्यांना घाम आला होता, ध्यानयोग करत होते आणि त्या घामाला शंकरांनी एका पात्रात गोळा केला आणि वेळ आल्यावर शंकरांनी आकाशातून भूमीवर टाकले, म्हणजे नभातून भूवर आलेला आहे. नभ म्हणजे आकाश व भू म्हणजे पृथ्वी, नभ भुज म्हणून त्याचे नाव नाभादास असे ठेवलेले आहे. एवढं सांगून या अभंगाची पूर्तता पूर्ण झालेली आहे आणि जे काही चुकलं असेल ते माझं असेल, सांगण्यात त्रुटी झाल्या असतील तर, जे काही चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंच्या पायी अर्पून मी माझ्या वाणीला विराम देते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, तुझे शून होऊन